ठरलं तर मग या मालिकेच्या 15 सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन आता खूपच अस्वस्थ झालेला असतो, कारण त्याला सायली कुठे आहे काहीच कळत नसतं. म्हणून तो बायको बायको करत आता सगळीकडे फिरत असतो आणि सगळे जण आता इकडे त्याला त्रास देत असतात. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, काय चाललंय? मी तुम्हाला विचारतोय ना की माझी बायको कुठे आहे, कुणीच काही का बोलत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं प्रताप, अरे तुला वेळ असतो का तुझ्या बायकोसोबत बोलण्यासाठी? म्हणजे तुझं काम काम आणि काम. यावरती अर्जुन म्हणतो, असं काय करताय? मी ऑफिसमध्ये गेलो होतो ना, ऑफिसमध्ये कामच तर करायचं असतं. यावरती मग आता प्रताप म्हणतो, हो हो आम्हाला तर काही कामच नसतं ना, म्हणजे आम्ही तर एकदम रिकामटेकडे बसलेलो असतो. यावरती आता अर्जुन म्हणतो, तुमचं काय चाललंय मला कळत नाहीये. मी सायलीला पहिले कॉल करतो, ती कुठे आहे ते बघतो. तुमचं मला खरंच काही कळत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आता अर्जुन कॉल करतो. अर्जुन ज्या वेळेला कॉल करतो त्याच वेळेला सायलीचा फोन काही लागत नसतो आणि इकडे सगळेजण खो खो हसत असतात. म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता इकडे अर्जुनने कॉल केल्यावरती सायलीचा कॉल लागत नसल्यामुळे अर्जुन खूप अस्वस्थ होतो. तोपर्यंत कोर्टामध्ये केस चालू असते आणि आता कोर्टामध्ये केस चालू असताना प्रिया खोटं बोलते असं आता महिपतचे वकील दावा करत असतात आणि ते सांगत असतात की यांच्याकडे काय पुरावा आहे. म्हणजे आता तन्वी किल्लेदार यांच्याकडे काय पुरावा आहे की महिपत शिकरे त्यांच्यावरती हल्ला करायचा, त्यांना धमकी द्यायचा. यावरती मग आता प्रिया सांगते, मी असे पुरावे कसे काय देऊ शकते? म्हणजे तो ज्या वेळेला धमकी द्यायचा त्यावेळेला थोडी ना माझ्याकडे कोणता पुरावा होता. हा पण एक गोष्ट मला माहिती आहे की त्यांनी एक दिवस माझ्या डोक्यावरती अशी बंदूक सुद्धा ताणली होती. मी खूपच घाबरले होते आणि मला आता खूप भीती वाटत होती. असं म्हटल्यावर ती प्रिया आता आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच प्रियाचे वकील प्रियाची बाजू मांडत असतात आणि ते सांगतात, हो महिपत शिकरे यांनी त्या दिवशी सुद्धा प्रिया म्हणजे तन्वी किल्लेदार यांच्यावरती हल्ला केला होता. यावरती आता महिपतचे वकील म्हणतात, याचा पुरावा काय? कोर्टाला पुरावे लागतात, काही झालं तरी सुद्धा कोर्टामध्ये पुरावे लागतात. यावरती प्रिया म्हणते, सध्या तरी माझ्याकडे काही पुरावा नाहीये, पण आता महिपत शिकरे त्या दिवशी आला होता त्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आपण बघू शकतो. असं म्हणत कोर्टामध्ये आता इकडे प्रियाने सीसीटीव्ही फुटेजचा विषय काढल्यावरती मग आता महिपत थोडासा सटपटतो. पण त्याच वेळेला इकडे आता मग प्रियाचे वकील असतात ते सांगायला लागतात, या सगळ्यामध्ये आम्हाला ते सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचा परवानगी मिळावी. तोपर्यंत महिपत खूपच चिडलेला असतो आणि प्रिया मात्र खूपच खुश असते की आता महिपतला अडकवणार. पण यात पण महिपतने खूप मोठा आता एक युक्ती केलेली असते. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता अर्जुन एकदम हवालदिल झालेला असतो. काय करताय तुम्ही? माझ्या बायकोचा फोन लागत नाहीये, ती कुठे गेले कळत नाहीये, ती मधुभाऊंना भेटायला गेले का? तुम्ही मला सगळेजण का सांगत नाहीयेत? मला जर का सांगितलं तर मी माझ्या बायकोला भेटेन ना. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप, कसं आहे जरा कामातून फुरसत काढून बायकोला कॉल केला असतास ना तर कदाचित तुला कळलं असतं की तुझी बायको कुठे आहे. यावरती अर्जुन म्हणतो, असं काय करताय? अहो मी माझ्या बायकोला कॉल करतो तसं काही नाहीये, पण आता कामात होतो ना. यावरती मग प्रताप म्हणतो, हो का? मी सुद्धा ज्या वेळेला ऑफिसमध्ये असतो त्यावेळेला काळजीपोटी मी नेहमी आता कल्पनाला कॉल करत असतो. म्हणजे कसं आहे तिला आपली काळजी वाटते, आपण तिला कॉल केल्यावरती तिला हायसं वाटतं की आपण व्यवस्थित आहोत किंवा आपली काळजी घेतली जाते. असं म्हणत असताना मग आता अर्जुन म्हणतो, मी एक काम करतो, मी आत्ताच्या आत्ता इकडे हॉस्पिटलमध्ये जातो किंवा तर मी लगेचच आश्रमात जातो, कारण एकतर हॉस्पिटलमध्ये ती जाण्याची शक्यता आहे किंवा ती आश्रमामध्ये गेली असेल. तुम्ही कोणीच मला काही सांगत नाहीयेत तर मला जाऊ दे. यावरती मग आता प्रताप म्हणतो, ठीक आहे बाबा, तुला काय करायचं ते कर. आम्ही तुला किती वेळा समजावून सांगितलं होतं की तू वेळ दे, सायलीला वेळ दे, पण नाही, सायली कॉल करते नाही, सायली काही तुला बोलवते नाही, तुला काही तिला आता फोनवरती बोलायचं नव्हतं, तिच्याशी बोलायला वेळ नव्हता, तुझं काम महत्वाचं आहे ना. ठीक आहे मग. यावरती अर्जुन म्हणतो, असं काय करताय? मी कधीपासून माझ्या बायकोला शोधतोय पण तुम्ही कुणीच माझी काही मदत करत नाहीये. ते काही नाहीये, मी तडक आता आश्रमात निघालेलो आहे. असं म्हणत अर्जुन आता ताबडतोब आश्रमामध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. पण त्याच वेळेला मागून येऊन सायली उभी राहते आणि कुठेही जाण्याची गरज नाहीये असं म्हणायला लागते. बरं हे सगळं चालू असताना मग आता अर्जुनला एकतर सायली भेटत नसते म्हणून ऑलरेडी टेन्शन आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये अशा ह्याच्यामध्ये सायली भेटली हे तर आता त्याला खूपच आनंद झालेला असतो. सायलीला या नवीन वेशामध्ये पाहून आता खूप आनंदित झालेल्या अर्जुन तिच्या जवळ जातो आणि बायको तू?
यावरती सायली आता अर्जुनकडे पाहतच बसते. अर्जुन इतका खुश होतो की त्याला आता काय बोलावं काहीच कळत नसतं. आणि आता अर्जुन तिच्याकडे एकटक पाहण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो. इकडे कोर्टामध्ये केस चालू असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रियाचे वकील सांगायला लागतात, हे बघा आम्ही म्हणजे कोर्टासमोर सीसीटीव्ही फुटेज सादर करू इच्छितो. काल रात्री महिपत शिकरे यांनी आता तन्वी किल्लेदार यांच्यावरती हल्ला केला होता. इतकंच नाही तर त्यांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते म्हणजे हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मधलं सीसीटीव्ही फुटेज आणि तेच तुमच्या समोर सादर करण्याची आम्हाला परवानगी मिळावी असं आता मी कोर्टाला विनंती करतो. असं म्हटल्यावर ती कोर्टामध्ये सीसीटीव्ही फुटेज सादर केले जातात. पण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोंधळ इतकाच असतो की आता या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिपत शिकरे याचं तोंड दिसत नसतं. सगळ्या म्हणजे प्रिया मधुकर यांचं तोंड दिसत असतं, पण महिपत शिकरे याचं तोंडावरती मास्क असतो किंवा त्यांनी तोंडावरती कंबल ओढलेली असते आणि त्यामुळे प्रियाचा हा डाव आता फेल होताना आपल्याला दिसत असतो. आणि त्यावरती मग आता महिपतचे वकील म्हणतात, मिलॉर्ड, जरी तन्वी किल्लेदार यांच्यावरती हल्ला होत असला तरी सुद्धा तो हल्ला महिपत शिकरे यांनी केलाय याबद्दल कोणता पुरावा नाहीये. मग मात्र प्रिया घाबरते. प्रिया आता म्हणायला लागते, नाही तो महिपत शिकरेच होता. मी सांगते ना, त्याने कित्येक वेळा माझ्या कनपटीला बंदूक तर लावलेलीच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी आता मला मारण्याची सुद्धा धमकी प्रत्येक वेळेला दिलेली आहे. मी घाबरी होऊन आता तिच्या विरुद्ध साक्षीच्या विरुद्ध साक्ष देत नव्हते, कारण नाही तर यांनी मला संपवूनच टाकलं असतं. म्हणूनच मी फक्त साक्षीच्या बाजूने साक्ष देत होते माझा जीव वाचवण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये माझा काही संबंध पण नव्हता. असं म्हटल्यावर ती मग आता इकडे महिपतचे वकील म्हणतात, तुम्हाला ते सगळं बाकी ठीक असलं तरी सुद्धा तुम्ही आता जे काही बोलताय त्याचा पुरावा काहीच नाहीये. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही दिसताय पण महिपत शिकरे नाही. आणि मुळातच त्या दिवशी महिपत शिकरे हा तिकडे हॉस्पिटलमध्ये असून वेगळ्या लोकेशनवरती होता हे मी सिद्ध करू शकतो. असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते, नाही हे सगळं खोटं आहे. महिपत शिकरे त्याच कॉरिडॉर मध्ये होता. यावरती मग आता इन्स्पेक्टर म्हणजे आता वकील सांगायला लागतात, हे बघा मी तुम्हाला सांगतो की आता महिपत शिकरे कुठे होता ते. असं म्हणत मग आता महिपत शिकरे कुठे होता हे सांगण्यासाठी तुमच्यावरती हल्ला किती वाजता झाला असं ज्या वेळेला प्रियाला आता महिपतचे वकील विचारायला लागतात त्यावेळेला मग आता प्रिया सांगायला लागते, माझ्यावरती 11:30 वाजता हल्ला झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला पोलिसांची शिफ्ट बदलत होती. मग ज्या वेळेला पोलिसांची शिफ्ट बदलत होती त्याच मधल्या वेळेमध्ये महिपत शिकरे यांनी माझ्यावरती हल्ला केला. मला खूप भीती वाटते, जर का ते माझ्यासोबत एवढ्याशा वेळामध्ये काही करू शकतात तर मला ते धोका पोचवायला अजिबात वागणार नाहीयेत किंवा वेळ लावणार नाहीयेत. असं म्हणत प्रिया आपली बाजू ज्या वेळेला मांडत असते त्यावेळेला महिपतचे वकील सांगतात, हे सगळं खोटं आहे. कारण तन्वी किल्लेदार या खोटं बोलतायत. स्वतःच्या सुटकेसाठी त्यांनी आता हा खोटारडेपणा केलेला आहे. मुळातच त्यांनी आता त्या दिवशी 11:30 वाजता महिपत शिकरे कुठे होते हे मी सगळ्यांच्या समोर आणू इच्छितो आणि त्यासाठी माझ्याकडे संतोष वखारकर नावाची एक व्यक्ती साक्षीदार आहे, जी व्यक्ती या सगळ्यामध्ये आता साक्ष देऊ शकते की महिपत शिकरे त्या रात्री कुठे आणि कसे होते. असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया चांगलीच घाबरते. कारण तिला आता जर का बेल मिळाली नाही तर आतापर्यंत जी काही होप्स होती त्या सगळ्या होप्स आता संपुष्टात येणार होत्या आणि त्यामुळे प्रियाला खूपच आता मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर मग आता संतोष वखारकर नावाची एक वेगळे साक्षीदार समोर बोलवलं जातं आणि आता त्याला विचारलं जातं की सांगा काल रात्री महिपत शिकरे कुठे होते. आता मात्र इकडे अश्विनला काहीच कळत नाही की तन्वी तर सांगत होती की महिपत शिकरे आपल्या इथे मारण्यासाठी आला होता. मग असं काय घडलं, आता हे सगळं चाललंय ते काय आहे. इकडे तोपर्यंत ज्या वेळेला अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि तो म्हणतो, मी आल्यापासून इतका अस्वस्थ होतो की तू कुठे आहेस काय आहेस मला काहीच कळत नव्हतं, पण आत्ता ज्या पद्धतीने तू माझ्या समोर आलेस ना त्या ते बघून मी तर पूर्ण गडबडूनच गेले. माइंड ब्लोईंग, एकदम छान दिसत आहेस बायको, असं म्हणत तो आता सायलीचं कौतुक करायला लागतो. त्यावरती मग आता लगेचच प्रताप म्हणतो, माइंड ब्लोईंग बायको, अरे ज्या वेळेला तू आता ऑफिस मधून बोलत फोनवरती इकडे आला होतास ना तेव्हा सुद्धा तुझी ही माइंड ब्लोईंग बायको तुझ्याच बाजूला उभी होती, पण तुझं लक्ष अजिबात नव्हतं तुझ्या या माइंड ब्लोईंग बायकोकडे. असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे अर्जुन म्हणायला लागतो, काय माझी बायको मी आलो तेव्हा माझ्या समोर उभी होती,
नाही खरंच माझं लक्ष गेलं नाही, मी कामामध्ये इतका बिझी होतो. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं प्रताप, मग तेच तर आम्ही तुला सांगतोय, तू कामामध्ये इतका बिझी आहेस की तुला तुझी बायको कुठे आहे, काय आहे, काहीच कळायला मार्ग नव्हता. काय चाललंय काय तुझं, असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच कल्पना त्याचे कान पकडते आणि मग काय, सायली समोर असून सुद्धा तुला दिसली नाही. यावरती सायली म्हणते, हो ना, आणि नशीब आत्ता तरी मी तुम्हाला दिसले म्हणायचं, म्हणजे आता मी अदृश्य नाहीये. मला तर वाटायला लागलं होतं की मी अदृश्यच आहे. मी फोन कॉल केला की तुम्ही उचलत पण नाहीयेत, आणि त्याचमुळे आता इकडे तुम्हाला हे करण्यासाठी हे नाटक केलं. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, पण खरं सांगू का, तर तू या सगळ्या बदललेल्या वेशामध्ये खूपच छान दिसत आहेस आणि एकदम सुंदर दिसत आहेस बायको, मला तुझ्याकडे पाहतच बसावंसं वाटतंय. यावरती मग कल्पना म्हणते, हो ना अर्जुन, तुला तिच्याकडे पाहत बसावंसं वाटतंय, तर ना बायकोसाठी वेळ काढायला शिक, जरा शिक, असं म्हणत सगळेजण अर्जुनचे कान पकडत असतात. आणि त्याच वेळेला मग आता अर्जुनला प्रश्न पडतो की हा सगळा बदल झाला तरी कसा, आणि अर्जुन विचारायला लागतो, काय नक्की चाललंय तरी काय, सायलीमध्ये हा बदल झाला तरी कसा. आणि त्यावरती मग आता प्रताप म्हणतो, बदल कसा झाला तुला ऐकायचं आहे ना, तर ऐक, सायलीचा कॉल नाही उचलत आहेस, तिला इग्नोर करतो आहेस, तुझं चाललंय काय अर्जुन. ती बिचारी एवढूस तोंड घेऊन बसली होती. आणि त्यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणते, मग काय, तू तिच्याकडे लक्ष देत नव्हतास तर बिचारीला किती वाईट वाटत होतं. तिला मीच सांगितलं की जरा सायली आता तू तुझं लुकआउट चेंज कर, आणि म्हणूनच तिने हे सगळं केले. बघितलंस ना सायली, कसा उपयोग झाला ते, म्हणजे तुझ्या नवऱ्याने किमान तुला नोटीस तरी केलं, नाहीतर तुझा नवरा तुला नोटीस सुद्धा करत नव्हता ना, असं म्हणत मग मात्र आता इकडे बोलायला लागते अस्मिता. आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं. बरं, आता हे सगळं चालू असताना महिपत शिकरे यांच्या आता वकील असतात, ते सांगायला लागतात की महिपत शिकरे हे काल रात्री ज्यांच्या सोबत होते ना, त्यांचा आता मला इकडे साक्ष घेण्यासाठी बोलवावं लागेल, असं म्हणत संतोष वखारकर हे कोर्टामध्ये हजर झालेले असतात. आणि मग संतोष वखारकरांना महिपतचे वकील विचारायला लागतात, हे बघा, काल रात्री तुम्ही आणि तुमच्यासोबत कोण होतं याच्याबद्दल डिटेलमध्ये कोर्टामध्ये माहिती सांगा. यावरती संतोष सांगायला लागतात की हे बघा, काल रात्री माझ्यासोबत महिपत शिकरे 11 वाजल्यापासून बसले होते. आम्ही दोघंजण काल प्यायला बसलो होतो, आणि त्याच वेळेला 12:30 पर्यंत महिपत शिकरे हे माझ्यासोबतच होते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो, हो, मी त्यांचा खूप जुना मित्र आहे, आणि त्यामुळे त्यांचं आणि माझं हे असं भेटणं चाटणं होतच असतं. आणि त्यामुळे आता हे सगळं होत असताना काल सुद्धा ते माझ्यासोबत होते, आणि एवढंच मला कोर्टाला सांगायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, नाही, हा माणूस खोटं बोलतोय, अहो हा धादांत खोटं बोलतोय. काल रात्री महिपत शिकरे याच्यासोबत असण्याची काडी मात्र शक्यता नाहीये, कारण काल रात्री महिपत शिकरे हा खरंच मला धमकवायला आला होता. असं म्हणत आता इकडे प्रिया आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या बाजूने जे काही शक्य आहे ते आता सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असली तरी सुद्धा प्रियावरती कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतं ना. प्रियाला कुणी आता साधं तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नसतं. प्रिया सांगत असते, ऐका माझं, त्या दिवशी रात्री महिपत शिकरेच माझ्या इथे आला होता, आणि त्यांनीच मला सांगितलं की जर का हे सगळं तुझ्यामुळे घडलंय, तू आता साक्षीच्या विरुद्ध साक्ष दिली नसतीस तर कदाचित माझी मुलगी बाहेर असती, आणि तुला आता मी सोडणार नाहीये, असं म्हणत काल सुद्धा त्यांनी मला डोक्यावरती बंदूक ठेवून मारण्याचा प्रयत्न केला. असं म्हटल्यावर ती प्रिया आपली बाजू समजावून सांगत असते. तर आता महिपतचे वकील सांगत असतात, मिलॉर्ड, हे सगळं ह्याच्या आधी सुद्धा ह्यांनी खोटी साक्ष दिलेलीच आहे, त्यामुळे आत्ता सुद्धा कोर्टासमोर खोटं बोलणं हे काही त्यांना भारी नाहीये. असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे कोर्टामध्ये निर्णय घ्यावा असं वकिलांची मागणी असते. ज्या वेळेला कोर्टामध्ये निर्णय घ्यावा अशी वकील मागणी करतात, प्रिया घाबरते, झालं आता माझी काही बेल होत नाहीये, कारण आता महिपत शिकरे हे त्या CCTV फुटेजमध्ये दिसत पण नसतो, आणि त्याचबरोबर तो आता त्याच्या मित्राने एक साक्ष दिलेली असते की महिपत शिकरे माझ्या इथे होता. या दोन गोष्टींच्या मुळे आता पूर्णपणे गडबडलेली प्रिया काय करू नको तिला काही कळतच नसतं, आणि ती फक्त इतकंच बोलण्याचा प्रयत्न करत असते की मी खरंच सांगतेय की खरंच मला म्हणजे मारायला महिपत शिकरे आले होते, पण कोणी आता काही बोलतच नाही. मग आता कोर्ट दोन्ही वकिलांची हिअरिंग ऐकून घेतो, आणि त्याच वेळेला आता कोर्ट खूप मोठा निर्णय देणार असतं.
प्रियाचं रडगाणं सुरू होतं. प्रिया आता सांगत असते, ऐका, माझ्या जीवाला खरंच धोका आहे आणि काही झालं तरी सुद्धा मला आता त्या जेलमध्ये मला कुणीही येऊन काहीही करू शकतं आणि त्याच कारणासाठी मला आता तुमची मदत हवी आहे. मला प्लीज प्लीज त्या जेलमधून बाहेर काढा. असं म्हटल्यावरती आता इकडे वकील साहेब विचार करायला लागतात. तोपर्यंत अर्जुन आता सांगत असतो, अच्छा, म्हणजे अस्मिताताई हा सगळा तुझा डाव होता, तर तू या सगळ्यामध्ये आता बाकीच्यांना सुद्धा इन्व्हॉल्व केलंस आणि आता तू माझ्या बायकोचे कान भरलेस का? असं म्हटल्यावरती अस्मिता सांगायला लागते, काही नाही, उगाचच कान का भरू? अरे ज्या वेळेला मी इथे घरी आले ना त्यावेळेला सायली तिचं एवढंसं तोंड घेऊन बसली होती आणि मी तिला विचारल्यावरती मगच तिने मला हे सगळं सांगितलंय. उगाचच काहीतरी बोलू नको अर्जुन. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, बायको खरंच सॉरी, मला आता माफ कर. असं म्हणत तो आता सायलीची माफी मागायला लागतो. हे सगळं चालू असताना मग आता सगळेजण खुश होतात कारण फायनली सायलीला न्याय मिळालेला असतो. बरं, आता ह्या सगळ्यामध्ये इकडे लगेचच सायली अर्जुनकडे तरी पण रागाने पाहत असते आणि तिला आता अर्जुनचा रागच आलेला असतो. अजूनही ह्या सगळा टास्क संपला असला तरी अर्जुनला बायकोचा राग काढणं हे बाकीच असतं. मग आता हे झाल्यावरती जज साहेब सांगायला लागतात, मी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतलेली आहे. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा हल्ला महिपत शिखरे यांनी केलेला आहे किंवा नाही ही गोष्ट संभ्रमात टाकणारी आहे. हा हल्ला दुसरं तिसरं कुणीही केलेला असू शकतो आणि त्याच कारणासाठी आता हे कोर्ट महिपत शिखरेवरती कोणत्याही प्रकारचे आरोप करत नाहीये. प्रिया थोडीशी घाबरते की आता तरी माझा प्लॅन यशस्वी होईल का आणि प्रिया विचार करायला लागते काय पुढे आता घेतोय निर्णय कोर्ट. त्यावरती जज साहेब सांगायला लागतात, हे बघा, या सगळ्यामध्ये आता तन्वी किल्लेदार यांना सुद्धा माफीचा साक्षीदार करण्यात येत आहे. म्हणजे त्यांच्या जीवाचा धोका बघता त्यांना या सगळ्यामधून जेलमधून बाहेर काढण्यात येत आहे. फक्त त्यांना 1 लाख रुपयाचा जुर्माना आणि आता 1 लाख रुपयाचा जुर्माना देऊन त्यानंतर मग त्यांची सुटका होईल आणि त्यानंतर मग प्रिया खूपच खुश होत आणि त्याचबरोबर तन्वी किल्लेदार यांना आता या सुटका करण्यात येत आहे. फक्त मी पनवेल सोडून जाऊ नये आणि वेळच्या वेळी हजेरी लाव असं म्हणत प्रियाला माफीचा आता हे मिळालेला असतो. प्रिया खूपच खुश होते आणि आता आभार मानायला लागते. अश्विन सुद्धा खूप खुश होतो आणि प्रियाचे वकील सुद्धा. फायनली प्रियाची सुटका झालेली असते. प्रिया आता घरी जायला सज्ज होते. तोपर्यंत सायली सांगत असते की आता आपल्याला तयारी करायला लागणार आहे नवरात्रीची आणि त्याच वेळेला तिकडे आता प्रियाची एंट्री होते. प्रिया सांगायला लागते, म्हणूनच मी आलेली आहे. आणि प्रियाची एंट्री झाल्यावरती सायली आता तिची बॅग घेते आणि खबरदार, जर या घरामध्ये आलीस तर माझ्या घरात तुला एंट्री नाही. त्यावरती अश्विन म्हणतो, हे घर तिचं पण आहे. सायली अश्विनला सुद्धा आता चांगलंच फटकारते आणि सगळ्यांची रवानगी बाहेर करून टाकते.